मित्रांनो, आपल्या ज्या हजारो समस्या आहेत, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, भौतिक, भौगोलिक, वैज्ञानिक, रिसर्च विषयक, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, स्वास्थ्य अशा हजारो समस्या आपल्या आहेत. परंतु मित्रहो, आपल्या ह्या हजारो ज्या समस्या आहेत, या समस्यांचं आपण वर्गीकरण केलं पाहिजे आणि प्रासंगिकता असलेल्या समस्येला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या ज्या हजारो समस्या आहेत हे मान्य आहे, परंतु मतांची चोरी मतांची चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि राष्ट्रीय मुद्द्याला आपण प्रासंगिकता दिली पाहिजे. जेव्हा आपण आपल्या हजारो समस्यांचं वर्गीकरण केल्यानंतर आपल्याला राष्ट्राच्या हिताला आधी प्राधान्य द्यायचा असतो आणि त्या दृष्टीने विचार केल्यास देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या कुठली असेल तर ती आहे मतांची चोरी. निवडणुका ह्या फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट होत नाही आहेत. त्यामुळे आपल्यासमोर जी समस्या आहे, राष्ट्रीय समस्या, EVM मशीन द्वारे आणि इतरही अनेक हातखंडे वापरून जसं EVM मशीनमध्ये गडबडी करून, इलेक्टोरल बॉन्डचा मिसयूज करून, वोटर लिस्टमध्ये गडबडी करून, दुसऱ्यांचे पक्ष फोडून, खरेदी फरोख्त करून अशा आणि इतरही दंगली घडवून, हिंसा घडवून, बूथ कॅप्चरिंग करून असे अनेक हातखंडे वापरून मतांची चोरी करून सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे झालं काय की नागरिकांचा मताचा जो अधिकार आहे तो धोक्यात आलेला आहे. नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे मताचा. या मताच्या अधिकारावर गदा आलेली आहे आणि मताचा अधिकार जर धोक्यात आला असेल तर मतदारांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे, कारण तुमच्या मताचं रक्षण तुम्हीच करू शकता, दुसरं कोणीही करणार नाही. आणि म्हणून साथी हो, मित्रांनो, आपण प्रासंगिकता असलेल्या समस्येला प्राधान्य दिलं पाहिजे. तर मतांची चोरी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि म्हणून सर्व समस्यांना काही काळ बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून राष्ट्रीय मुद्द्याला, देश हिताला प्राधान्य दिलं पाहिजे आणि मतांची चोरी रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजेत. कारण राहुल गांधी यांनी नोव्हेंबरमध्ये हरियाणाची मतांची चोरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सिद्ध केली. पुराव्यासकट महाराष्ट्र आणि कर्नाटकमधली चोरी पकडली, हरियाणामधली चोरी पकडली, अनेक राज्यांमधली चोरी पकडलेली आहे आणि ती पुराव्यासकट प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियासमोर सगळे पुरावे दिलेले आहेत राहुल गांधींनी. आणि म्हणून आपण मतांची चोरी रोखण्यासाठी आणि फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका होण्यासाठी भारतीयांनी आता आपसामधले सगळे हेवे दावे सोडून एकत्र आलं पाहिजे आणि मतांची चोरी रोखली पाहिजे. ही मतांची चोरी रोखण्यासाठी आपल्याला EVM मशीन बंद करावी लागेल, वोटर लिस्टमध्ये गडबडी थांबवावी लागेल, दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या या प्रकारावर आळा घालावा लागेल, इलेक्ट्रल बॉन्ड्सवर बंदी घालावी लागेल, असे अनेक आणि दंगली घडवणाऱ्यांवर ताबा मिळवावा लागेल. असे अनेक प्रकार आहेत ज्यावर आपल्याला नियंत्रण मिळवावं लागेल. त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करावं लागेल आपल्याला. आपण जर असं केलं नाही तर काय होईल मित्रहो, आपण जर मतांची चोरी रोखली नाही तर हे भ्रष्टाचारी लोक निवडून येतील, बलात्कारी लोक निवडून येत आहेत. चोर, डाकू, खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी नेते निवडून येत आहेत आणि ते आपल्या आया बहिणीवर, आपल्या मुलीवर, सुनेवर बलात्कार घडवून आणत आहेत, आपल्या घरांवर बुलडोजर चालवत आहेत, बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करून आपल्यावर अन्याय करत आहेत. आणि म्हणून
कोणत्याही परिस्थितीमध्ये मतांची चोरी रोखणे हीच खरी देशभक्ती आहे. मतांची चोरी रोखणे हीच खरी देशभक्ती आहे. आणि म्हणून आपण सर्व भारतीयांनी आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून एकत्र आलं पाहिजेत. आपण जर मतांची चोरी रोखली नाही तर हे बेईमान लोक निवडून येतील. कारण आपण ज्यांना मतं देतो, आपण ज्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला मतदान करतोय ती व्यक्ती निवडून येत नाही आहे. चोर, बलात्कारी, खुनी, देशद्रोही लोक निवडून येत आहेत. आणि म्हणून हे बेईमानी करून लोक निवडून येणारे देशाची साधन संसाधनं विकत आहेत, देशाच्या महत्त्वाच्या उद्योगांचं प्रायव्हेटायझेशन करत आहेत, देशाच्या साधन संसाधनांवर कब्जा मिळवत आहेत, देशाच्या शासन प्रशासनावर कब्जा मिळवत आहेत आणि शासन प्रशासनाचा गैरवापर करत आहेत, सरकारी मशिनरीचा गैरवापर करत आहेत आणि सामान्य लोकांवर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती करत आहेत आणि इशूला नानिशू करत आहेत. मतांची चोरी करून सरकार बनवत आहेत. त्यावरून लक्ष लोकांचं विचलित करण्यासाठी अनेक समस्या निर्माण करत आहेत. जाणीवपूर्वक इशूला नॉन इशू करत आहेत. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची समस्या आपली कुठली असेल तर ती आहे मतांची चोरी रोखणे. मित्रहो, मतांची चोरी रोखणे हीच खरी देशभक्ती आहे. आणि म्हणून सर्वांनी आता भारतीयांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, राष्ट्रव्यापी जनआंदोलन केलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये EVM मशीन बंद करण्यास भाग पडलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यास भाग पाडलं पाहिजेत. संसदेमध्ये SIRवर चर्चा करताना अखिलेश यादव म्हणाले, जगात कोणत्याही देशामध्ये EVM मशीनद्वारे निवडणुका होत नाही आहेत. जपानने 2006 रोजी EVM मशीनद्वारे निवडणुका घेणे बंद केले. जर्मनीच्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की EVM मशीनद्वारे निवडणुका घेणे बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि जर्मनीने 2009 पासून EVM मशीन बंद केलेले आहेत. बांगलादेशने 2023 पासून EVM मशीन बंद केलेले आहेत. जगात टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असलेल्या कोणत्याही देशामध्ये EVM मशीनद्वारे निवडणुका होत नाहीत. मग असं असताना भारतामध्येच EVM मशीनद्वारे निवडणुका का घेतल्या जात आहेत असा प्रश्न संसदेमध्ये SIRवर चर्चा करताना अखिलेश यादव यांनी विचारला. आणि निवडणुका ह्या भारतातसुद्धा बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे, मतपत्रिकेवरच झाल्या पाहिजे असा आग्रह धरला. आणि म्हणून आपण सर्वांनी निवडणुका ह्या पारदर्शक झाल्या पाहिजे, इमानदारीने झाल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. मतांची चोरी रोखणे हीच खरी देशभक्ती आहे. निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र आलं पाहिजेत. निवडणुका फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट झाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नव्हे भागच पाडलं पाहिजे यांना. कारण आपण ज्या प्रामाणिक उमेदवाराला निवडून देऊ इच्छितो, आपण ज्या व्यक्तीला उमेदवाराला मतं देतो त्याला ती मतं पोचतच नाही आहेत आणि आपल्याला त्या तशी खात्री करून घेता येत नाही आहे. आणि म्हणून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला खात्री करता येईल की आपण ज्या उमेदवाराला मतं दिली ती त्यालाच मिळालेली आहेत. आणि मग चांगले उमेदवार निवडून येतील, चरित्रसंपन्न, शिक्षित, उच्च शिक्षित, संविधानावर प्रेम असलेले, लोकशाहीवर प्रेम आणि विश्वास असलेले आणि जनहितासाठी दक्ष असलेले, देशहितासाठी दक्ष असलेले असे चांगले उमेदवार निवडून येतील आणि देशाचा विकास होईल, देशामध्ये लोकशाही रुजेल, सर्वांना न्याय मिळेल. धन्यवाद.